आपटा कोळीवाडा ते कार्ला एकविरा आई पदयात्रा ही 125 वर्षापेक्षा जास्त काळातील वडिलोपार्जित चालत असलेली परंपरा आहे। हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या महाराष्ट्रातील तमाम भक्तगणाचे आणि विशेषतः आगरी कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकविरा देवीचा पालखी सोहळा दरवर्षी मोठ्या भक्ती वातावरणात साजरा केला जातो। यंदाचा मानाचा पालखीचा मान पनवेल तालुक्यातील आपटा येथील कोळी बांधवांना मिळाल्याने सर्वच भक्तगणांमध्ये आनंदाचे व उत्सवाचे वातावरण दिसून येत होते। बुधवारी सकाळी 7 वाजता आपटा कोळीवाडा येथून या पालखी सोहळ्याचा प्रारंभ झालाय। परिसरात एकविरा आईची ठिकठिकाणी महिलांनी खणा नारळांनी ओटी भरून पूजा केली आहे। पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या भक्तांना ठिकठिकाणी नाश्ता, अल्पोहार, थंड पेय, चहा, फळांची व्यवस्था ठेवण्यात आली होती। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेऊन जोरदार स्वागत केले। पालखी सोहळ्यात अबाल वृद्धांसह हजारो भक्तगण सहभागी झाले होते। वाजत गाजत फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत व आई एकविरेच्या जयघोषाने रसायनी परिसर दुमदुमून निघालाय। या पालखी सोहळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रसायनी पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। इथून आज आपटा मानाची पालखी सकाळी 6 वाजता पालखीचं प्रस्थान सुरू झालेलं आहे। मध्ये मध्ये स्टॉप घेत लोकांची आरती, नाश्ता वगैरे लोकांनी सहकार्य केलेलं आहे पूर्ण। आणि ही आपटा मानाची पालखी जवळजवळ 100-125 वर्षापासून ही परंपरा चालू आलेली आहे। चालू परंपरा अखंड चालू राहणार आहे आणि याच्यापुढे आम्ही ही परंपरा पूर्ण आपटा टू कार्ला पदयात्रा ही पूर्ण सहभाग जवळजवळ 700-800 लोकांचा यामध्ये सहभाग असतो। लहान 5 वर्षाच्या मुलापासून ते वयोवृद्धापासून सर्व पायी प्रवास करत आहेत। आणि खरोखर म्हणजे प्रेमाने, आदराने, भक्तिभावाने सर्वांचे आमचे श्रद्धास्थानचे एकविरा माता यांच्या पालखीसाठी सोहळ्यासाठी आम्ही आज 2 तारखेला इथून आपट्यातून निघालेलो आहोत आणि 3 तारखेला माहेरघरची पालखी असते 3 तारखेला। त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी 4 तारखेला इकडे एकविरा आईची पालखी असते। दुसऱ्या दिवशी मानाचा कार्यक्रम असतो आणि तो मानाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही तिथून पुन्हा रिटर्न प्रवास आमचा चालू होतो। येताना आम्ही चालत येत नाही, पदयात्रा आमची फक्त जातानाच पदयात्रा असते आपटा टू कार्ला। आणि सर्व श्रद्धेभावाने, आदराने, प्रेमाने आई माऊलीचा उदय करत आम्ही सर्व कार्ला येथे सर्व कुटुंबासहित सर्व जवळ 100% लोक आज आमच्या कोळीवाड्यामध्ये एकही माणूस शिल्लक राहत नाही। फक्त एखादा दुसरा पेशंट आजारी असेल, सिरियस असेल तो फक्त थांबतो घरामध्ये। बाकी जवळजवळ 100% लोक 70 आजचे आमचे टेम्पो असतात। सर्वांना मिळून आम्ही हसत खेळत बागडत आणि सर्व प्रेमाने हसत खेळत सर्व आम्ही पोचतो। शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद पवार, रसायनी। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।